आज वर्ल्ड सायकल डे आहे आणि आम्हाला हा मेसेज आर्ट्स अकॅडमीच्या टीचरनी दिला काल रात्री आणि आम्हाला त्याच्यात पार्टिसिपेट करायचं होतं. मी आरुष नारकेडे. आणि मी आरुष बारगुडे. आम्हाला सायकल खूप आवडते, सायकलिंग करायला, आणि माझा फर्स्ट टाइम आहे आणि मला जायचंच होतं. तर मी माझ्याकडे सायकल होती ॲक्च्युली. तर मग मी ती सायकल घेतली आणि पाहिलं पण त्याचं सर्व कंडिशन खराब आहे. तर मी त्या मोमेंटवरती सायकल फिक्स केली आणि मग मी आलो. मग मी परत ती सायकल वॉश करायला खाली गेलो. पार्किंगमध्ये गेलो तर पाहिलं त्याचे टायर पंक्चर झालेलं होतं. तर मग मी याला फोन केला. तर तेव्हा मला फोन केला. तो बोलता की रात्रीच्या 11:30 वाजता त्यांनी मला फोन केला रात्री. तो बोलत होता की माझ्या सायकलची टायरची हवा गेली आहे, मग आता काय करायचं. मग मी त्याला सांगितलं की माझ्याकडे एक्स्ट्रा सायकल आहे माझी, जर मी तुला चेक करून सांगतो तिला काय प्रॉब्लेम आहे की नाही. मी सायकल चेक करायला गेलो, त्याच्यामध्ये फक्त टायरची हवा गेली होती. मी त्याला फोन करून सांगितलं तू ये, पंप घेऊन ये, आपण सायकलची हवा भरू. मग तेव्हा आम्ही सायकलची हवा भरली आणि तो सायकल घेऊन गेला. माझ्याकडे कदाचित होतं एअर पंप, नाही तर नसतं तर मग खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. तर मी 11:30 वाजता याच्या घरी गेलो चालत चालत आणि पंप घेऊन आणि सायकलमध्ये हवा भरली आणि त्याची सायकल चालवत मी माझ्या बिल्डिंगमध्ये आणली. मग मी आज सकाळी उठलो, सायकल आता काढायची होती कारण रेस चालू होणार होती आणि आम्हाला सायकलिंग करून जायचंय. मग बघतोय तर काय त्याचं मागचं टायर परत पंक्चर झालेलं आहे, हवा निघाली त्याची. तर मग मी याला फोन करतो. तो त्यांनी मला फोन केल्यावर सांगितलं की परत टायरची हवा गेली आहे. मी त्याला सांगितलं थांब 2 मिनिटं, मी तिकडे येणारच होतो, मी तुला कॉलच करणार होतो. मी तिकडे पोचल्यावर त्याला सांगितलं की ठीक आहे, आपण परत हवा भरून चेक करूया, जर परत गेली तर ठीक राहून देऊया, जर नाही गेली तर आपण कंटिन्यू करूया आपलं रेस. मग तेव्हा गेली नव्हती तोपर्यंत आम्ही जर्नी आमची चालू केली 5:30 o'clockला. तर आता आम्हाला रिस्क तर घ्यायची नव्हती कारण ही हवा 4 तासाच्या आत गेलेली. तर मग माझ्याकडे आयडिया आला की मी पूर्ण पंप माझ्या बॅकपॅकमध्ये घेईल कारण तो पोर्टेबल पंप होता, तो छोटा होता. तर मी तो पूर्ण जर्नी माझ्या बॅकपॅकमध्ये कॅरी करून ठेवला आणि ते सायकलची हवा खूप म्हणजे 3 टाइम्स तर गेलीच असणार आमच्या जर्नीमध्ये. तर आम्ही आधी तर पार्किंगमध्ये भरलो, मग निघालो. मग सर्व्हिस रोडला पोहोचणार होतो त्याच्या आधीच तर हवा निघून गेली. तर आम्ही परत तिकडे थांबून हवा भरलं. मग आम्ही गेलो आणि मग परत त्याची हवा कमी व्हायला लागली, पण एवढी पण नाही. तोपर्यंत आम्हाला एक सर भेटले, प्रतीक सर. त्यांनी आम्हाला वे गाईड केला त्या याचा पाथचा. आम्ही त्यांच्या मागे फॉलो केलं आणि मग आम्ही जिकडे तोपर्यंत पोहोचलेलो तोपर्यंत रॅली निघालेली होती. तर आम्ही तिकडूनच युटर्न घेतला आणि जेवढी ती हवा होती तेवढी मी ट्राय केलं पुरवायला. पण मध्ये तर एक ॲक्सिडेंट झाला. काय झालं की माझ्या मागच्या साईड टायर जो पंक्चर आहे त्याच्यात एक निडल घुसली आणि पूर्ण टायर हे खराब झालं, ट्यूब पण फाटली. तर आणि तोपर्यंत हा एकदम पुढे निघून गेलेला. मी त्या सर्व्हिस रोडच्या पूर्ण हाय मी पाठी बघितलाच नाही. हा मला दिसतच नव्हता, त्याला पण मी दिसत नव्हतो. मी पूर्ण स्ट्रेच करून दिली सायकल पूर्ण. मी तिकडे पोहोचल्यावर त्याला म्हणजे थांबलेलो याच्यासाठी, पण तो काय 10-15 मिनिटापर्यंत आला नव्हता. तर 15 मिनिटं झालेले तोपर्यंत मी त्याला बघितलं, तो सायकल कसं तरी चालत मी बघितलं की पाठचा टायर पूर्ण फ्लॅट झालेला. तर आम्हाला तिकडे एक सर भेटले, आनंद सर. त्यांनी आम्हाला पूर्ण म्हणजे टायर खोलली, ट्यूब खोलली. त्याच्यामध्ये आम्ही बघितलं की एक निडल घुसलेली, ती निडल आम्ही काढली. त्याच्यामध्ये ट्यूब होती, ट्यूब पूर्ण ती निडलच्या आरपार गेली होती. म्हणजे ते आम्ही ट्यूबची दुसरी साईड बघितली नाही, पहिल्या साईडचीच फक्त आम्ही ती ट्यूब हे केलेली. मग नंतर परत हवा त्याच्यामध्ये टाकली तर परत हवा जात होती. मग आम्ही सरला घेऊन गेलो. तर सर बोलले की माझे एक ओळखीचे एक फ्रेंड आहे, तर त्यांचं शॉप आहे एक, तिकडे आम्ही गेलो. मग त्यांनी आम्हाला करून दिलं. मग त्यांचं झाल्यावर मग आम्ही गुगल मॅप्स ओपन केला. आधी तर आम्ही त्यांना खूप थँक्यू बोललो कारण तेच एक सर होते जे आमच्यासोबत रॅली संपल्यावरही अर्धा 1 तास ऑलमोस्ट होते. त्यांचं नाव अमन सर आहे. त्यांना तर खूप थँक्यू बोलायचं आम्हाला. आणि मग आम्ही तिकडून गुगल मॅप्स केला आणि मग आम्ही येत होतो आणि तेपर्यंत काही प्रॉब्लेम तर झाला नाही आम्हाला. सो वी थँक आर टीचर, आर्ट्स अकॅडमी. आणि आमचा मेसेज आहे की कधीच हार मानू नका. We would like to thank Raj sir and Tapasya ma'am for providing us the opportunity of cyclotron race. And also we would like to thank Nilesh sir and Anand sir for helping us during the race. आणि हा मोमेंट आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कधीच विसरू शकत नाही. आणि आम्हाला एक मेसेज द्यायचा आहे. तो मेसेज आहे की आपल्याला कितीही अवघड परिस्थितीमध्ये हार नाही मानायची. ते आपण त्याला ट्राय करायचं आणि आपल्याला असं ट्राय करायचं की आपल्याला ते गोल अचीव होणारच पाहिजे. थँक्यू.